महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। अकोल्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील डोंगरगाव फाट्याजवळ एका ट्रकने आज अचानकपणे पेट घेतला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील तांदुळवाडी गावात सिलेंडरचा स्फोट झाला। श्रीकृष्ण मार्के या नागरिकाच्या घरी ही दुर्घटना घडली। या घटनेमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं असून घरातील सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचं अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार आणि धीरज यशवंत येवले या दोघांना न्यायालयानं आज दोषी ठरवलं। तसंच या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। 20 जानेवारीला होणाऱ्या अँड बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी यांच्या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मैदानाची परवानगी नाकारली। भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषदेत या विरोधात आज ठिय्या आंदोलन करण्याचा इरादा होता। बराच काळ हे सगळे कार्यकर्ते बसून होते, नंतर त्यांची समजूत काढण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर सुखरूपपणे बाहेर काढलं। पुरुषोत्तम गोरे यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला होता। बिबट्याला बाहेर काढण्यासाठी नागपूरहून खास रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली होती। धुळ्यामध्ये एका खासगी आश्रमशाळेच्या संचालकानं जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। उडाणे येथील आश्रमशाळेचे संचालक अण्णा सूर्यवंशी यांनी अंगावर रॉकेट टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। आश्रमशाळेमध्ये झालेल्या जाळपोळ प्रकरणी दोषींवर पोलीस काहीच कारवाई करत नाहीत असा त्यांचा आरोप होता। भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजबजलेल्या भागातील 4 दुकानं तसंच बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एक किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलं। 70 ते 80 हजार रुपयांच्या मुद्देमालासह या चोरट्यांनी पलायन केलं। यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली। बातमी सांगलीची गुहागर कराड विजापूर मार्गावरच्या दुपदरीकरणाचं काम सध्या जोरात सुरू आहे। खानापूर घाटमाथ्यावरून हा रस्ता जात असल्यानं तिथे सुद्धा काम चाललंय। मात्र खानापूर तालुक्यातील पळशी या उत्तम दर्जाची द्राक्ष एक्सपोर्ट करणारं गाव अशी राज्यभर ख्याती असलेल्या गावात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या महामार्गाचं काम सुरू झाल्यानं धुळीचा मोठा सामना करावा लागतोय। नाणार रिफायनरी स्थलांतरित करण्याचा कोणताही विचार नसल्याचं RRPCLच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय। उलट या रिफायनरीसाठी लागणाऱ्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या 675 जागांसाठी रिफायनरीनं कोकणातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात कौशल्य विकास उपक्रमाची जाहिरातही दिली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात झालेली वाढ लक्षणीय आहे। जळगावच्या सुवर्णनगरीत सुद्धा सोन्याचा दर आता 33,000 रुपयांपर्यंत वधारल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या काळात देखील सोन्याचा दर अशाच पद्धतीनं चढा राहील अशी शक्यता जळगावच्या सुवर्णनगरीतल्या जाणकारांनी व्यक्त केली आहे। मात्र असं असलं तरी ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी होताना दिसते। मध्य रेल्वेची पहिली राजधानी एक्सप्रेस येत्या शनिवारपासून धावायला लागणार आहे। मुंबई, कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा आणि दिल्ली असा तिचा मार्ग असेल। या तिसऱ्या राजधानीला हजरत निजामुद्दीन गाठण्यासाठी एकूण 20 तास लागतील। दुपारी 2:20 निघाल्यानंतर ती दिल्लीला सकाळी 10:20 पोहोचेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सुरक्षा कमी केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारला फैलावर घेतलाय। आमदार असल्याचं कारण देत भुजबळ यांची Y+ सुरक्षा कमी करण्यात आली। भुजबळांच्या सुरक्षेसाठी केवळ एकच अंगरक्षक कायम ठेवण्यात आलाय। भुजबळ राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतल्या गुन्हेगारीला मोडीत काढण्यासाठी महत्त्वाचं काम केलं होतं, त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा पुरवण्यात आली होती। महागाई वाढवून नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना लुटलं असा हल्लाबोल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला। ते सिन्नरमध्ये बोलत होते। लोकांना खायला काही नाही आणि मोदी 6 कोटी शौचालय बांधतायत अशी टीकाही त्यांनी केली। कधी दलित सवर्णांमध्ये तर कधी मराठा ओबीसींमध्ये वाद लावले असा घणाघाती आरोप केलाय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी। तुम्ही ओबीसी महामंडळाला काय पैसे देणार असा खोचक सवालही त्यांनी केला। याबरोबरच 5 राज्यांमध्ये झालेली पीछेहाट म्हणजे मोदी की चाय फटी तो आरक्षण बटी असा गंमतशीर टोलाही त्यांनी लगावला।
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेडमधून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या नवरदेववाडी आणि वरवट या गावांना त्यांनी धावती भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आज हिंगोली जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. वसमत तालुक्यातल्या आसे गावामध्ये त्यांनी पशुखाद्य वाटपही केलं. या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा लागली होती. यावल तालुक्यातील आमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाला जबर अपघात झाला. यात चालक गंभीररित्या जखमी झाला. फैजपूर रस्त्यावर भोरटेक या गावाजवळ हा अपघात झाला. वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून आमदार जावळे यांना रेल्वे स्थानकावर सोडून चालक भालोद कडू हा परतत होता. त्यावेळेला समोरनं आलेल्या एका आयशर ट्रकनं त्यांना जोरदार धडक दिली. गडचिरोलीमध्ये ट्रकनं बसला दिलेल्या धडकेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 महिला आणि 1 विद्यार्थी तसंच एका पुरुषाचा समावेश आहे. एटापल्लीहून आलापल्लीला जाणाऱ्या बसला सुरजागडकडे लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात 10 जण जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी 20 ट्रक जाळून टाकले. सुरजागड पहाडावर लोह खनिजाच्या वाहतुकीसाठी हे ट्रक कायम ये जा करत असतात. जंगलातल्या रस्त्यावर अपघाताच्या नंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते आणि या सगळ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. यवतमाळच्या हिवरासंगम इथं दादाजी नगर शाळेच्या जवळ ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीवरचे दोघेही जागीच ठार झाले. गोविंद दांडेगावकर आणि बाळू पाईकरव ही त्यांची नावं आहेत. हे दोघेही मोटरसायकलवरून यवतमाळच्या दिशेनं जात होते. ते वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी जात असताना हा अपघात झाला. मालेगावमधील अजंग बडेलसह इतर काही भागात धुमाकूळ घालणाऱ्या 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. या बिबट्यांच्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण होतं. या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागानं जंगलामध्ये ठिकठिकाणी काही सापळेही रचले होते. हे दोनही बिबटे आता अशाच एका सापळ्यात सापडल्यानं वनविभागासह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी 5,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अन्यथा मराठा मोर्चासारखीच मोठी चळवळ उभी केली जाईल असा इशारा जालना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला. आज जालन्यामध्ये संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं फुलांच्या पाकळ्यांनी संभाजीराजेंना वंदन करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी धुळ्यामध्ये संतप्त शिवसैनिकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला. धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निलेश राणे यांचा निषेध करण्यात आला. शिवसेना कार्यालयापासून याआधी मोर्चाही काढण्यात आला. भुसावळमधल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील LMC सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतल्या सुरक्षा रक्षकांना गेल्या 4 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी दीपनगरच्या गेटसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना शिवसेनेकडून पशुखाद्यांचं वाटप करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांशी बातचीत करत काही जणांना पशुखाद्य वाटलं. यानंतर आदित्य ठाकरे यांची पाठ वळताच शिवसेनेनं मदत म्हणून पाठवलेलं पशुखाद्य लुटण्यासाठी गावकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली. नंदुरबारमधील बोट दुर्घटनेच्या नंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रुग्णांची भेट घेतली. धडगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी मृत भाविकांच्या परिवारांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. अमरावतीमध्ये आयकर विभागाच्या नागपूर अमरावतीच्या पथकानं बिल्डर प्रवीण मालू, तलडा सोनी यांच्यासह एकूण 10 बिल्डरांच्या घरावर छापे मारले. या बिल्डरांनी आयकर चुकवल्याचा आयकर खात्याला संशय असल्यानं ही कारवाई सुरू करण्यात आली. यामुळे शहरातील बिल्डरांचे धाबेदण आणले. कांद्याला केवळ 1 ते 2 रुपये किलोचा भाव मिळत असल्यानं उस्मानाबादमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हा कांदा शेतामध्ये साठवून ठेवला आहे. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून शेतामध्ये कांदा साठवून पडल्यानं आता तो जागेवरतीच सडून जाऊ लागला आहे आणि आता त्याला आणखीनही कमी भाव मिळेल यामुळे शेतकरी आणखीन चिंतेत आहेत. आणि आता वळत अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. सेवाकर नोटिसांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी सुरू केलेलं शेतमाल सौदे बंद आंदोलन 3ऱ्या दिवशी कायम राहिलं. सांगलीमध्ये आंदोलन करण्यात येते. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आलंय. हमाल संघटना सुद्धा या आंदोलनात सहभागी झाली.
खामगावमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे, पण यामध्ये बंदी घातलेल्या चायनीज आणि नायलॉन मांजाचा वापर काही ठिकाणी करण्यात आला, त्यामुळे काही जण किरकोळरित्या जखमी झाले। खामगाव सुटाळापुरा या भागातील योगीराज कृष्णा हिरवखेडे हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना मांजामुळे त्याचा कान कापला गेला। औरंगाबादमधल्या MIMचा वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिटी चौक पोलीस स्थानकात 30 वर्षीय महिलेनं मतीनच्या विरोधात तक्रार दाखल केली, मात्र यानंतर सय्यद मतीन फरार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी घाटामध्ये धामण देवीच्या जवळ रसायनांची वाहतूक करणारा टँकर उलटला। टँकर उलटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। महाड MIDC मधून लोटे परशुरामकडे जात होता हा टँकर। 4:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। हिंगोली जिल्हा दुष्काळातून वगळण्यात आला आहे, मात्र तरीही जिल्ह्याची परिस्थिती ही बिकट आहे। जिल्ह्यामध्ये पिकांची परिस्थिती फारशी चांगली नाही, तर धरणामध्ये सुद्धा पाणी संपत चाललंय। जानेवारी महिन्यामध्ये धरणात पाणी नाही, तर संपूर्ण उन्हाळाभर पाणी कसं पुरेल असा प्रश्न निर्माण झालाय। प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यास मान्यता देणार असल्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे। 1999 पूर्वी प्रकल्पग्रस्तांना वाटलेल्या जमिनींचा वर्ग बदल करणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते, त्यामुळे हजारो प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळेल। यवतमाळ जिल्ह्यातल्या केळापूर, वणी, उमरखेड या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नियमबाह्य गिट्टी क्रशर सुरू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होते, पण खनिकर्म विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे। हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये सध्या चालू वर्षातील निधी खर्चाच्या नियोजनासाठी सदस्यांची धावपळ होताना दिसते, मात्र या नव्या निधीकडे लक्ष देताना जुन्याचा विसर पडलाय। त्यामुळे जुना पूर्वी आलेला 63 कोटी रुपयांचा अखर्चित निधी आहे, तर नव्या 79 कोटींपैकी 55 लाखच यावर्षी मिळाले। वाशिम जिल्ह्यामध्ये गोवंशाची कत्तल करून अकोल्यामध्ये गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। अकोल्यातल्या सिटी कोतवाली पोलिसांना हा प्रकार कळला। एका वाहनातून अकोला शहरात गोमांस आणलं जात असल्याची गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारावर सिटी कोतवाली पोलिसांनी 4 चाकी वाहनासह वाहन चालकाला ताब्यात घेतलंय। शेख रियान शेख युसुफ कुरेशी असं ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाचं नाव आहे। राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मूर्ती विटंबनेचे पडसाद जालना जिल्ह्यातही पाहायला मिळत आहेत। परतूरमधल्या आष्टी इथे स्वप्नील शिंदे नामक व्यक्तीचा पुतळा जाळून तीव्र निषेध करण्यात आला। भगवान बाबांच्या मूर्तीची समाजकंटकांच्याकडून विटंबना करण्यात आली होती आणि त्याचे तीव्र पडसाद जालन्यात पाहायला मिळाले। कुंडल संगमच्या धर्तीवरती मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आणि अशा प्रकारचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी म्हटलंय। यावेळी महापूजा सुद्धा करण्यात आली। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली। अडचणीमध्ये सापडलेल्या साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळू शकतो त्याबद्दलच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। दापोली कोकण कृषी विद्यापीठाचं कलिंगड बाजारात दाखल झालंय। कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर डेमो प्लॉट तयार करून कलिंगडाची शेती करण्यात आली। याची माहिती शेतकऱ्यांना सुद्धा देण्यात आली। या परिसरातले अनेक शेतकरी भात शेतीनंतर आता दुबार पीक म्हणून कलिंगडाची शेती करत आहेत। वाशिममध्ये झालेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये संजय काळे हत्येच्या दरम्यान आज काळे कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। मुख्य म्हणजे ही हाणामारी पोलीस स्थानकाच्या जवळच्याच भागात झाल्यानं पोलिसांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। राज्यातील उद्योग क्षेत्रातील कामगारांचं किमान वेतन गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित आहे। अशा उद्योगांमधील कामगारांना यावर्षीपासून किमान वेतन कायद्यानुसार लाभ मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी शिर्डी इथं दिली। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील खोजेवाडी इथं स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद मरकड यांना विनाअनुदानित चारा छावणी सुरू केली आहे। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारं भाजपचं सरकार हे निश्चितपणे पराभूत करू असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। रायगड जिल्ह्यातील नवखार या गावामध्ये नुकत्याच एका आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये मधुमेह, डोळे तपासणी, कर्णबधिर तपासणी यासह विविध तपासण्या करण्यात आल्या। 1000 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला।
सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मानाच्या 7ही नंदीध्वजांची मिरवणूक काढून होमप्रदीपन विधी पार पडला। जय सिद्धरामा हा जयघोष करत होम मैदानावर हा होमप्रदीपनाचा सोहळा संपन्न झाला। बाजरीच्या 5 पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगलचिन्हांचा वापर करून कुंभार कन्येचं रूप देण्यात येतं आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा विधी मानला जातो। बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।